एक असं शस्त्र ज्याचा फक्त विचार जरी केला तरी संपूर्ण विश्व नष्ट होऊ शकतं असं म्हणतात. हे शस्त्र होतं अर्जुनाकडे. तरीही त्याने ते कधी पूर्णपणे वापरलंच नाही. चला तर जाणून घेऊया या शस्त्राबद्दल. महाभारतातील वनपर्व आणि द्रोणपर्वात याचं वर्णन आहे. पाशुपतास्त्र भगवान शिवांचं सर्वात शक्तिशाली अस्त्र. पशुपती म्हणजे सर्व प्राण्यांचा स्वामी आणि त्यांचं अस्त्र म्हणजे पाशुपतास्त्र. असं सांगितलं जातं की हे अस्त्र मनाने, डोळ्याने, शब्दाने किंवा धनुष्याने या चारही प्रकारे सोडता येते. शत्रूला पळण्याचीही संधी मिळत नाही, कारण ते विचारातच लॉन्च होऊ शकतं. पांडव वनवासात असताना श्रीकृष्णांनी अर्जुनांना सांगितलं की कुरुक्षेत्राचं युद्ध जिंकायचं असेल तर शिवाची तपस्या कर. अर्जुन हिमालयात गेला. एका पायावर उभं राहून अत्यंत कठोर तपस्या केली. तेव्हा शिव एका शिकाऱ्याच्या रूपात आले आणि अर्जुन आणि त्या शिकाऱ्यात भीषण युद्ध झालं. अर्जुनाचं गांडीव धनुष्य निकामी झालं. तो हरला. त्याने त्या शिकाऱ्याच्या पायावर डोकं ठेवलं. तेव्हा त्याला दिसले साक्षात समोर उभे होते महादेव. शिव प्रसन्न झाले. त्यांनी सांगितले, तुझी शक्ती, धर्मनिष्ठा पाहून मी प्रसन्न झालोय. आणि शिवानी अर्जुनाला पाशुपतास्त्राचा मंत्र दिला. असं म्हणतात, जेव्हा ते अस्त्र प्रकट झालं तेव्हा पृथ्वी हादरली, वारे थांबले, आकाशात शंख नगारे वाजले. देवतांनीही आकाशातून पुष्पवृष्टी केली. असं वर्णन महाभारतात. ब्रह्मास्त्र, नारायणास्त्र, इंद्रास्त्र या सर्वांपेक्षा पाशु श्रेष्ठ आहे. असं म्हणतात, हे अस्त्र थांबवण्याची शक्ती विश्वात कोणाकडेही नाही. हे खरं असो वा कल्पना, आपल्या पूर्वजांची कल्पनाशक्ती देखील थक्क करणारी होती. पाशुपतास्त्र अर्जुनाकडे होतं, पण त्याने ते संयमाने वापरलं. खरी शक्ती तीच असते जी असूनही आवरता येते.